बदलापूर परिसरात टीओडी अर्थात टाइम ऑफ डे वीज मीटरच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. विविध मागण्यांसाठी राम जगताप आणि संगीता चेंदवणकर यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आमदार किसन कथोरे यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनाला तात्पुरता विराम मिळाला असला तरी नागरिकांच्या शंका आणि प्रश्न अद्याप कायम आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आमदार किसन कथोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक आणि संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली. नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर आंदोलकांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. टीओडी मीटर प्रणालीमध्ये दिवसातील वेगवेगळ्या वेळेनुसार वीज दर लागू होतात. या व्यवस्थेचा उद्देश वीज वापराचे संतुलन राखणे असला तरी अनेक ग्राहकांनी बिलामध्ये वाढ झाल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच मीटरची कार्यपद्धती आणि दररचनेबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे टीओडी मीटरबाबत पारदर्शक माहिती द्यावी, ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे आणि आवश्यक असल्यास धोरणाचा फेरविचार करावा. आंदोलन स्थगित झाले असले तरी या मागण्यांवर पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे, आश्वासनांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर होणार का, की टीओडी मीटरचा वाद पुन्हा एकदा तीव्र होणार? याचे उत्तर येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. बिल भरलेलंच पाहिजे. बिल भरू नये या मताचा मी कधीच होणार नाही. पाण्याचं सुद्धा, पाण्याचं, विजेचं, ह्या जे बिल आहे ही बिलं भरली पाहिजे. काही लोकांचं असे कंडिशन आहे का लोक हातावरती कमवत आहेत, एकाच महिन्याची मुदत तर भेटली पाहिजे. लोक बिल भरतातच ना, पण तुम्हाला व्याज वाटते, उलट नुकसान आहे ते. पहिल्यापासून तसं चालू नाही, पहिलं चालत म्हणून आता सांगतो तुम्हाला, स्मार्ट मीटर बसवतात आपण. आता दुसरं पण पाणी पुरवठ्याचं आहे ना, त्याचं तुम्हाला बिल भरायला जायला लागणार नाही. ऑनलाईन भरायची 2 दिवसात ऑर्डर येते. चांगलं होते. तुम्हाला तुला काय सांगितलं, संध्याकाळी जेवढ्या तक्रारी राम आणि संगीतानी दिलेल्या आहेत त्याच्यापैकी काही मीटर ट्रायलसाठी आपण 10, 20, 25 बसून टाकायचे. त्याच्यामध्ये काही तक्रारी आल्या, जे मीटर फॉल्टी असेल त्याचा आपण निर्णय घेऊ. मग तो राज्य सरकारकडे मी तशा पद्धतीने प्रस्ताव मग त्यानंतर टीओडी मीटरच्या निर्णय निकाल तो बघू. आणि बाकी उरलं सुद्धा आमचे उपाध्यक्ष आहेत. चल.